बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बी, क्वेश्चन नंबर थर्डमधला बी. ठीक आहे, बी काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन डी एक्स अपॉन 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 9 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, तर बघा आता इथं काय आहे की हा काय कुठला इंटिग्रल ऑफ द फॉर्म नाही. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस बघा आता इथं आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सनी मल्टिप्लाय करू. मग इथं लिहायचं लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन डी एक्स अपॉन 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 9 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, तर मग बघा आता इथं काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सॉरी, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला काय करायचं, कॉस स्क्वेअर एक्सनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ठीक आहे, सॉरी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सनी डिवाइड करायचं. मग बघा इथं लिहायचं डिवाइडिंग बाय cos square x to numerator and denominator. ठीक आहे, मग cos square x ने काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मग इथं काय येणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन, मग बघा डी एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 9 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग बघा आपण काय करतो आता इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करतोय कशाने, कॉस स्क्वेअर एक्सनी. ठीक आहे, तर मग इथं काय होणार, नेक्स्ट आय इज इक्वल्स टू, बघा आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय राहतं, इथं लिहितो मी 1 अपॉन कॉस एक्स काय राहतं, सेक एक्स राहतं. ठीक आहे, मग इथं काय येणार, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सच्या जागेवरती काय येणार, इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स. आता इथं स्क्वेअर काय येणार, कारण की कॉस स्क्वेअर एक्स आहे, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन, आता न्यूमरेटर आणि बघा याचा जो डिनॉमिनेटर आहे दोघांचं सेपरेट करा. म्हणजे इथं काय येणार, 4 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 9 इंटू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होणार, कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होणार. म्हणजे इथं काय राहणार, फक्त 9 राहणार. आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय राहतं, तर बघा इथं मी साईडला लिहितो साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स किंवा साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय राहतं, टॅन एक्स राहतं. मग इथं दोघांचं स्क्वेअर म्हणून इथं टॅन स्क्वेअर एक्स होणार. ठीक आहे, मग इथं येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स अपॉन 4 इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस 9 आणि हा डी एक्स ॲज इट इज. ठीक आहे, मग आता बघा आपण हे जे सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व करू शकतो, कारण की डिनॉमिनेटला काय सेक स्क्वेअर एक्स आहे. जर आपण ते टी इक्वल्स टू टॅन एक्स पुट केलं तर काय होणार, डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स येणार. आणि तो डी एक्स इकडे मल्टिप्लाय केला की काय होणार, डी टी इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. मग हे दोघं काय होणार, डी टी होऊन जाणार. ठीक आहे, मग पुढच्या पेजवरती आपण पुट टी इज इक्वल्स टू टॅन एक्स. मग टी इक्वल्स टू टॅन एक्स पुट केलं तर इथं काय होणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार, डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि डी टी इज इक्वल्स टू काय येणार, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे, मग बघा आता आपण त्या इक्वेशनमध्ये काय पुट करणार, हे दोन पुट करणार. मग इंटिग्रेशन वरती काय आलं होतं आपलं,
सेक स्क्वेअर एक्स डी एक्स आलं होतं. मग सेक स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजेच काय डी टी आहे अपॉन इथं काय होतं बघा, इथं होतं 4 tan स्क्वेअर एक्स म्हणजेच 4 इंटू टी स्क्वेअर येणार, 4 इंटू टी स्क्वेअर प्लस 9 ॲज इट इज. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला काय आहे की स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी हा 4 काय करायचं कॉमन घ्यायचं. मग इथं काय येणार इंटिग्रेशन इंटिग्रेशन डी टी अपॉन आता बघा इथं जर 4 कॉमन घेतला इथं बाहेर 4 म्हणजे इथं काय राहणार टी स्क्वेअर राहणार प्लस इथं 4 आहे का नाही, मग 4 काय करावं लागेल इथं डिवाईड करावं लागेल. कारण की हा 4 ज्यावेळेस आपण मध्ये मल्टिप्लाय करणार आहे त्यावेळेस काय 4 कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. तर बघा मग हा जो 1/4 आपण हा जो 4 घेतला आहे याला आपण डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ, म्हणजेच 1/4 इथं काय येणार इंटिग्रेशन डी टी अपॉन टी स्क्वेअर प्लस आता बघा दोघं 9/4 दोन्ही पण काय परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे याला आपण 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर. मग आता बघा हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं म्हणजे कोणता फॉर्म, तर डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जर असेल तर याचं एक्सपान्शन काय येतं, मग बघा याचं एक्सपान्शन येतं 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. ठीक आहे. प्लस सी. मग या फॉर्म्युल्यानुसार बघा इथं ए म्हणजे काय बघा इथं एक्स इज इक्वल्स टू काय टी ए आणि ए इज इक्वल्स टू काय 3/2a. ठीक आहे. मग इथं काय येणार बघा आता आय इज इक्वल्स टू ऑलरेडी इथं आपण 1/4 कॉमन काढलेलं आहे. ठीक आहे. 1/4 ब्रॅकेटमध्ये काय येणार 1/a ए म्हणजेच काय 3/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सच्या जागेवरती काय इथं टी आहे. ठीक आहे. टी अपॉन 3/2. ठीक आहे. 3/2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. मग बघा इथं काय होणार आय इज इक्वल्स टू आता हा जर 4मध्ये मल्टिप्लाय केला 2 बे 1 बे 2 4 म्हणजे इथं किती येणार 3 2 6 येणार. आणि इथं काय येणार टॅन इनवर्स ऑफ बघा आता हा छेदाचा छेद उलटून गुणाकार होईल म्हणजेच 2 इंटू टी अपॉन 3 प्लस सी. मग बघा आता आपण काय करणार टी इक्वल्स टू आपण टॅन एक्स पुट केलं होतं रिटर्न पुट करायचं लिहायचं पुटिंग टी इज इक्वल्स टू टॅन एक्स काय पुट करायचं टॅन एक्स. मग इथे येणार आय इज इक्वल्स टू 1/6 टॅन इनवर्स ऑफ 2 इंटू टॅन एक्स अपॉन 3 प्लस सी. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं बघा. ठीक आहे. तर बघा आपण आधी काय केलं कॉस स्क्वेअर एक्सने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाईड केलं, त्याच्यानंतर ना आपण त्याचं एक्सपान्शन केलं. न्यूमरेटरला आलं सेक स्क्वेअर एक्स डी एक्स आणि खाली आलं 4 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 9. का कारण की 1/cos एक्स म्हणजे राहतं सेक एक्स आणि 1/cos स्क्वेअर एक्स म्हणजे काय सेक स्क्वेअर एक्स राहणार आहे. ठीक आहे. आणि हे साईडला आहे ही फॉर्म्युला आहे. ठीक आहे. याचं काही बघायचं नाही एवढं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालेल बेसिक आहे. नंतर ना आय इक्वल्स टू काय आलं सेक स्क्वेअर एक्स 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 9. मग आपण इथं काय केलं टी इक्वल्स टू टॅन एक्स पुट केलं डी टी इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स आलं. मग आय इक्वल्स टू डी टी अपॉन 4t स्क्वेअर प्लस 9 आलं. 4 कॉमन घेतला मग इथं आलं डी टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 3/2चा ब्रॅकेट स्क्वेअर कारण की 9 पण परफेक्ट स्क्वेअर आहे 4 पण परफेक्ट स्क्वेअर आहे. मग याचं काय येतं 3 येतं आणि याचं काय येतं 2 येतं म्हणजे 3/2चा स्क्वेअर. मग हा स्टँडर्ड फॉर्म्युला आला डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल्स टू 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. मग एक्स इक्वल्स टू टी आहे आणि ए इक्वल्स टू काय 3/2 आहे. मग आपण काय केलं इथं कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून आय इक्वल्स टू 1/6 टॅन इनवर्स ऑफ 2t अपॉन 3 प्लस सी. मग आपण परत पुटिंग केलं टी इक्वल्स टू टॅन एक्स. मग आय इक्वल्स टू 1/6 टॅन इनवर्स ऑफ
2 tan x अपॉन 3 प्लस सी. ठीक आहे, तर हे होतं तिसऱ्यातलं बी. आता नेक्स्ट बघू आपण सी.